प्रत्येक माणसाला नातीगुती पाहिजेनच. बिना नात्याचं तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला समजा कामाचं जोर असेल तर आपल्या नात्यातला चांगलं होतं. कधी काही असू शकतो. बिना नात्याचं माणूस जगू शकत नाही हे 100% तुम्ही मानून घ्या. प्रत्येक माणूस म्हणतो मला काय गरज आहे. नाही, गरजेचं आहे. अशाच काय जीवन हो माणसाचं. माझा मित्र होता हो, एकदा रस्त्याला भेटला मला. मी म्हणलो काय रे, काय चाललंय. काय ना हो, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार असा म्हटला हो. म्हणलं हाय, तू शिल्पकार आहे ना, मला माहिती आहे ना, तुला मी बघतोय ना. अरे तुला आई होती, बहीण होती, भाऊ होतो, नातेवाईक होती, सगळं काय होतं. तुझ्या व्यसनापाठी हे सगळं निघून गेलेत ना रे. मला वाटतं तुला चांगली सुंदर बायको सुद्धा होती, टीव्ही तुला सोडून गेली. आज तू रस्त्याला इकडे तिकडे भटकतो. कोणामुळे? बिना नात्यामुळं. अगर तेच नातेवाईक तुझ्या आई असते, बहिणीची असते, कुणी असते तर तुला बघितलं असतं. काय दिवस पूर्वी बघितलं हो, तो माणूस रस्त्याला असंच पडलेला होता. कळालं की हाच आपला मित्र हो जुना. मग काय, त्यांनी काय केलं, आपल्या नात्यातला फोन केला आणि आलं आणि त्याचा अंतिम संस्कार केला. जीवनात कुणी असू द्या हो, जवळचा असो, लांबचा असो, नातेवाईक असो, मित्र असो, फार गरजेचं आहे. जपा. काय असू द्या, आज नाही तर काम येणार हो. कळते ना लोक, पोचावा पत्थर भी काम आता है, हे लक्षात घ्या. जगात कुठलाही नाते असो, मित्र असो, हा व्यर्थ नसतो. हे माणसाच्या जीवनासाठी बनलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या मित्रांना जपा, नात्यातला जपा, भावाला जपा. माहिती आहे बेशरम असलं तरी काय करावं, जपावं लागतं. आपलं जीवन आहे, असंच आहे. आपल्या पोरांना आपण सोडू शकतो का? एकदा दारुडा असो, बेवडा असो, कसाही व्यसनी असला तर आपण सोडू शकतो का? कसं ते नात्यांना नका सोडू, भावांना नका सोडू, सगळ्यांना सोडा. आपलं जीवन जगा. बिना सपोर्ट का इंसान जिंदगी जी नहीं सकता. ओके, संभालो.